आज खरं तर अध्यक्षांच्या दालनामध्ये शिवसेना कोणाची अपात्रतेसंदर्भात सुनावणी सुरू आहे. काय वाटते तुम्हाला? आजपासून नियमित सुनावणी सुरू होते. ठाकरे गटाने सुनील प्रभू जे प्रतोद म्हणून त्यांची जी नियुक्ती आहे त्यांची साक्ष सुरू आहे. ठाकरे गटाने पुरावे सादर केले की आम्ही कशा पद्धतीने व्हीप सादर केला आणि तो तुम्ही कशा पद्धतीने मान्य केले, हे सगळे कागदपत्र सादर केले. काय सांगा? नाही, कसं आहे, माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांच्या समोर अपात्रतेच्या बाबतीतली सुनावणी पाठीमागच सुरू झालेली आहे. आता त्याच्यातला हा एक भाग आहे की सप्लिमेंटरी डॉक्युमेंट्स सादर करणं किंवा जे अगोदर काही डॉक्युमेंट सादर केलेले आहेत त्या अनुषंगानं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं. तर माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय, मी अनेक वेळा सांगितलं तसं हे न्यायपीठावर बसलेले आहेत. त्यामुळं त्या डॉक्युमेंटची ऑथेंटिसिटी किंवा त्याच्याशी संलग्न असणारं काही व्हेरिफिकेशन हे जर माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांना खात्री करून घ्यायची असेल तर ते साक्षीला बोलावू शकतात. त्याप्रमाणे कदाचित आजच्या शेड्यूलमध्ये काही आमदार महोदयांची किंवा काही संबंधित व्यक्तींची साक्षी त्यांनी माननीय अध्यक्ष महोदयांनी ठेवली असतील. मला आजचं सुनावणीचं टाइम टेबल किंवा त्याचं शेड्यूल माझ्याकडे नाही, परंतु हा नियमित भाग आहे. आमची भूमिका जी आहे ती याच्या अगोदर वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिवसेना कुणाची आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचं हे जे ठरवण्याचा अधिकार माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. त्याप्रमाणे गेल्या वर्षीच हा निर्णय झालेला आहे माननीय निवडणूक आयोगाचा केंद्रीय, की या बाबतीत शिवसेना ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना अधिकृत ग्राह्य धरलेली आहे. आणि अधिकृत धनुष्यबाण हे जे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोटिफाईड चिन्ह शिवसेनेचं आहे ते आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळं तेच आम्ही डॉक्युमेंट्स आणि तेच निकालाच्या प्रती हे आम्ही माननीय अध्यक्ष महोदयांच्या समोर सादर करू. ही न्याय प्रक्रिया आहे. त्यामुळं सुनावणी सुरू असताना याच्यापेक्षा अधिक त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. आमची बाजू सत्याची आहे, न्यायाची आहे. कायद्याच्या घटनेच्या चौकटीत बसून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळं निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांच्याकडनं, असा आम्हाला विश्वास आहे. खरं तर सर, तुमच्याच मंत्रिमंडळातले छगन भुजबळ यांची खरं तर आक्रमक पवित्रा जो आहे तो ओबीसी आरक्षणावरतून पाहायला मिळतो. तुम्ही स्वतः मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आहात. भुजबळांचं म्हणणं आहे की सरसकट कुणबी प्रमाणपत्र जे आहेत ते वाटण्यात न यावं. एकीकडे मुख्यमंत्री देखील म्हणतात की ओबीसीवरती कोणत्याही प्रकारचा अन्याय हा केला जाणार नाही, परंतु ज्या पद्धतीने भुजबळांची वक्तव्य, त्यांचं भाषण समोर येत आहे त्यामुळे कुठेतरी दोन जातींमध्ये ताणतणाव तेढ निर्माण करण्याचं काम तुमच्याच मंत्रिमंडळातले सहकारी करतात आहेत का? हे बघा, मंत्रिमंडळाचा निर्णय हा एका विचारानं आणि सगळ्यांशी विचार विनिमय करून घेतलेला असतो. एकमतानं घेतलेला तो निर्णय असतो. जो निर्णय मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये घेतलेला होता, विशेषतः कुणबी प्रमाणपत्र देण्याचा, त्या बैठकीला माननीय भुजबळ साहेब सुद्धा मंत्रिमंडळाच्या होते. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय चर्चा झाल्या ह्या गोपनीयतेची शपथ आम्ही मंत्र्यांनी घेतली असल्यामुळं आम्हाला उघड करता येत नाहीत बाहेर. पण तरीसुद्धा या बाबतीतली जी सरकारची भूमिका आहे, काय भूमिका आहे, जरांगे पाटील साहेबांनी सुरुवातीला काय मागणी केली की निजाम काळामध्ये जेव्हा मराठवाडा हा निजाम स्टेटमध्ये होता तेव्हा निजाम काळामध्ये अनेक मराठ्यांच्याकडं कुणबी अशा पद्धतीच्या नोंदी निजाम स्टेटमध्ये होत्या. मराठवाडा निजाम स्टेटमधनं बाहेर येऊन स्वतंत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये सामील झाल्यानंतर जी ओरिजिनल डॉक्युमेंट्स ही निजाम स्टेटबरोबर हैदराबादला गेली ते व्हेरीफाय करा, तिची खात्री करा. आणि समजा एखाद्या व्यक्तीच्या वडिलांची, आजोबांची, पंजोबांची, खापर पंजोबांची किंवा खापर पंजोबांची थेट ब्लड रिलेशनमध्ये, थेट रक्ताच्या नात्यामध्ये जर कुणाचा जरी कुणबी असा उल्लेख असेल तर त्याच्या वारसाला दाखला द्या. याच्या बाबतीत मंत्रिमंडळाचं एकमत झालं की कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावायचा नाही. हे पहिलं लक्षात घ्या. जर माझे वाडवडील कुणबी म्हणून होते, अनावधानानं म्हणा, कशामुळं म्हणा, की त्यांच्या वडिलांच्यावरती त्या नोंदी आल्या नाहीत, पण जर थेट रक्ताच्या नात्यामध्ये कुठंतरी कुणबी आहे तर त्याला द्या, याच्यावर एकमत झालं. तर तीच प्रक्रिया आता सुरू आहे. मी एवढंच म्हणेन, भुजबळ साहेबांचं वक्तव्य आणि त्याच्यामुळं दोन समाजामध्ये निर्माण होणारा तेढ हे जसं तुम्ही म्हणताय तसं आमची सगळ्या मंत्र्यांची ही जबाबदारी आहे. राज्यात शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे. समाजामध्ये आपल्या बोलण्यानं तेढ निर्माण होऊ नये याची खबरदारी, याची दक्षता, याची काळजी
सर्वच मंत्री महोदयांनी घेणं आवश्यक आहे. तरी सुद्धा अशा पद्धतीनं जी काय आपण वक्तव्य झालेलं भुजबळ साहेबांचं सांगतायत त्याच्या बाबतीत आता जी येणारी मंत्रिमंडळाची बैठक होईल त्यावेळी त्या बैठकीमध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू. सलोखा राहिला पाहिजे. जो निर्णय मंत्रिमंडळानं एकमतानं घेतलेला आहे तो स्मूथली कसा इम्प्लिमेंट होईल त्याची जबाबदारी सर्व मंत्रिमंडळाची आहे आणि सर्व मंत्रिमंडळ काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टीची खबरदारी घेईल. ही चर्चा जी आहे तुम्ही म्हणतायत की आम्ही मंत्रिमंडळामध्ये चर्चा करू, ही गेल्या मंत्रिमंडळात देखील ही चर्चा झालेली होती, परंतु ती चर्चा तुमची असफल ठरल्यामुळे खरं तर छगन भुजबळांची आक्रमक पवित्रा जो आहे तो अंबडच्या सभेमध्ये पाहायला मिळाला. आता पुढे हिंगोलीमध्ये देखील ओबीसींचा महामेळावा महाजागर होतोय, त्याच्यामध्ये देखील त्यांचं भाषण होईल. याकडे कसं पाहता? म्हणजे मंत्रिमंडळाचंच मुख्यमंत्र्यांचं भुजबळ ऐकत नाहीत. तुम्ही असा तर्क कसा काढू शकता की मागची चर्चा असफल झाली? ही मंत्रिमंडळातली चर्चा ही मंत्रिमंडळामध्येच आहे. मी तुम्हाला सांगतो ना, मंत्रिमंडळात काय चर्चा झाली ही कुणी मंत्री हे बाहेर सांगत नाहीत. तुम्ही तर्क लावता, माध्यमांचे प्रतिनिधी काय करतात, हे तर्क लावतात. आता आतमध्ये आमची बैठक सुरू असताना तुमच्याकडे ब्रेकिंग चालले होते बाहेर की कोण काय बोललं, कोण कोणाच्या अंगावर धावून गेलं. आता आम्ही खेळीमेळीत चर्चा केली. चर्चा झाल्यावर बाहेर एकमेकाच्या हातात हात घालून आम्ही बाहेर आलो आणि तुमच्या वाहिन्यांवर चालले एकमेक मंत्री धावून गेले. अहो, मंत्री जबाबदार आहेत, राज्याचं प्रतिनिधित्व करतात, आम्हालाही तेवढं भान आहे सगळ्यांना. त्यामुळे चर्चा झाली. त्या अनुषंगानं समजा काही भाषणांमधनं राजकीय वक्तव्य कोणाचे आले असतील तर परत एकदा त्याच्यावर चर्चा करता येईल. वातावरण गढूळ होऊ नये, वातावरण दूषित होऊ नये याची जबाबदारी मंत्रिमंडळातले सर्व माननीय सदस्यांची आहे आणि निश्चितपणे त्या बाबतीतली चर्चा आम्ही येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर करू. भुजबळ म्हणतायत की मी एकटा पडलेलो नाही, माझ्या मागे ओबीसी समाज आहे. आज राष्ट्रवादीची बैठक देखील होणार आहे त्यांची वैयक्तिक. कसं पाहताय भुजबळांच्या वक्तव्य? आता प्रत्येक नेता हा आपापल्या समाजाचं प्रतिनिधित्व करत असतो. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माननीय भुजबळ साहेब अनेक वर्षापासून ओबीसींचं राज्यातलं नेतृत्व करतायत. त्यामुळं आपल्या समाजावर अन्याय होणार नाही ह्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांची आहे. तसं मराठा समाजावरही अन्याय होणार नाही. मराठा समाजाला सुद्धा निश्चितपणानं ज्या काही देय गोष्टी आहेत, ज्या मंत्रिमंडळानं ठरवलेल्या आहेत द्यायच्या, त्या स्मूथली मिळाल्या पाहिजेत याची जबाबदारी सर्व बाकीच्या मंत्र्यांची सुद्धा. याचा अर्थ मंत्रिमंडळात दोन तट पडलेत असं नाही. मराठा मंत्री एका बाजूला, ओबीसी मंत्री एका बाजूला, असं बिलकुल नाही. मंत्रिमंडळाचा निर्णय हा कलेक्टिव्ह निर्णय आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय हा सगळ्यांनी एका विचाराने घेतलेला निर्णय आहे. त्यामुळं मी एवढंच आपल्याला सांगेन की ठीक आहे, समाजाच्या व्यासपीठावर गेल्यानंतर राजकीय वक्तव्य करताना समजा काही वक्तव्य एखाद्या नेत्याच्या तोंडातनं गेलं तरी सुद्धा ते त्या समाजाच्या हितासाठी असतं. याचा अर्थ दुसऱ्या समाजावर अन्याय करणारं ते आहे असा कुणी अर्थ काढू नये. मराठा समाज सुद्धा या बाबतीत संघटित आहे आणि ज्या न्याय गोष्टी आहेत, ज्या देय गोष्टी आम्हाला आहेत, ज्याच्यासाठी मराठा समाज हा पात्र आहे, ते सगळे ओबीसी कुणबी दाखले घेण्यासाठी किंवा आरक्षण मिळवण्यासाठी ते मराठा समाजाला सुद्धा मिळालं पाहिजे अशीच भावना ही सर्व मंत्रिमंडळाची आहे. सर, कुणबी नोंदीवरती खरं तर प्रश्नचिन्ह भुजबळ निर्माण करताना पाहायला मिळत आहेत. आता सध्या कुणबी नोंदी किती सापडलेल्या आहेत मराठ्यांचे आणि मुळात कुणबी नोंदी एवढ्या मोठ्या पद्धतीने कशा सापडल्या जातात हा देखील प्रश्नचिन्ह जो आहे तो आता अनेक ओबीसी नेत्यांकडनं प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो. या संदर्भात आम्ही कोर्टातही देखील जाऊ असं त्यांचं म्हणणं आहे. आता सध्या किती कुणबी नोंदी सापडल्या? नाही, याची अधिकृत आकडेवारी आज माझ्याकडे नाही, परंतु जर माननीय भुजबळ साहेबांना मिळालेल्या कुणबी नोंदींच्या बाबतीत काही शंका असतील किंवा त्यांना काही त्याच्या बाबतीतली अधिकची माहिती हवी असेल, ते एक जबाबदार मंत्री आहेत, संबंधित विभागाकडनं ते माहिती घेऊ शकतात. संबंधित विभागाच्या सचिवांना, ज्या जिल्ह्याबाबतीत त्यांना शंका असेल त्या जिल्हाधिकाऱ्यांना, तिथल्या विभागीय आयुक्तांना भुजबळ साहेब विचारू शकतात ही कशा नोंदी तुम्ही केल्या, नोंदी कशा तुम्हाला सापडल्या, काय आहे. जबाबदार मंत्री म्हणून ते केव्हाही कुठलीही माहिती राज्य सरकारच्या कुठल्याही विभागाची मागवू शकतात. त्यामुळं ठीक आहे, त्यांना जर काही वाटत असेल तर ते संबंधित विभागाकडनं ते त्याची अधिकची माहिती घेऊ शकतात. मनोज जरांगे पाटील यांची आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये सभा आहे, कसं पाहता? मुंबईच्या सीमेला ठाणा जिल्हा आहे. जरांगे पाटील सुद्धा यांनी थेट आव्हान दिलेलं आहे 24 डिसेंबर नंतर मी मुंबईमध्ये येणार, कसं पाहता? तुम्ही पालकमंत्री आहात ठाण्याचे. नाही, जरांगे पाटील साहेब संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतायत. ठाणे महाराष्ट्रातलाच एक भाग आहे, त्यामुळं ते महाराष्ट्रात कुठेही जाऊ शकतात आणि मराठा बांधव त्यांचं उत्स्फूर्तपणानं स्वागत करतायत, त्यांना पाठिंबा देत आहेत आणि असं माध्यम का चित्र निर्माण करतायत
की जरांगे पाटलांची एक भूमिका आहे आणि सरकारची वेगळी भूमिका आहे. माननीय जरांगे पाटील साहेबांना जर सरकारनं घेतलेली उचललेली पावलं मान्य नसती तर 2 वेळा त्यांनी उपोषण सरकारच्या विनंतीवरनं स्थगित केलं नसतं. आणि आजही जरांगे पाटील साहेब म्हणतायत की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर त्यांचा विश्वास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहे. त्यामुळं प्रश्न उरतो तो कालमर्यादेचा. पण जरांगे पाटील साहेबांचं दुसऱ्यांदा उपोषण सुटल्यानंतर गतीनं आम्ही काम सुरू केलेलं आहे. आपण बघितलं त्याच्यानंतरच एवढ्या मोठ्या कुणबी नोंदी सापडल्या ना. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, प्रत्येक प्रांत अधिकारी कार्यालयामध्ये, प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये आपण स्वतंत्र कक्ष तयार केले. रोज शेकडो हजारोनं या ठिकाणी आपण नोंदी शोधून काढतोय. म्हणजे सरकार हाताची घडी घालून बसले असं नाही. 24 तारखेची महत्त्व, 24 तारखेचं गांभीर्य सरकारला सुद्धा आहे. सरकार डे नाईट याच्यावरती काम करते आणि निश्चितपणे जरांगे पाटील साहेबांना मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे शब्द, जे आश्वासन राज्य सरकारच्या वतीनं दिलेलं आहे ते मुदतीत पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न हा सरकारचा सुरू आहे. राज्यातील बस की आता मला मिटिंगला जायचंय. राज्यातील आणि मुंबईतील जे व्यापार आहेत ते अद्यापही सुरतमध्ये जात आहेत, ते थांबलेलं नाही. आता 26 व्यापाऱ्यांनी आहे ते कायमचा मुंबईला रामराम केलेला आहे. येत्या मंगळवारी त्या ठिकाणी उद्घाटन आहे 125 पोस्ट कार्यालयांचे. कसं पाहताय? एक गोष्ट समजून घ्या, मुंबईचं महत्त्व कधीही कमी होणार नाही. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. हे बघा, व्यवसाय एखाद्या व्यक्तीचा जेव्हा मोठा होतो आणि त्याला त्याच्या शाखा आपण सांगा, एखादी बँक आहे, एखादी बँक मुंबईमध्ये स्थापन होते, पहिली शाखा मुंबईत काढते आणि हळूहळू शाखा विस्तार करायला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाते. तसं काही व्यावसायिक जे मुंबईमध्ये व्यवसाय गेली 10, 20, 25, 50 वर्ष करत असतील, त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायसाठी तर दुसऱ्या राज्यात जायचं असेल तर ते व्यवसाय वाढवायसाठी दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. याचा अर्थ त्याने महाराष्ट्राला बाय बाय केला, महाराष्ट्राला रामराम केला असं होत नाही. महाराष्ट्रातले उद्योग महाराष्ट्रातच राहणार आहेत. त्यांना विस्तार करण्याच्या अनुषंगानं, त्यांचा व्यवसाय वाढवायच्या दृष्टीनं जर इतर कुठं जायचं असेल तर तो त्यांच्या पॉलिसीचा मॅटर असतो. त्यांच्या पॉलिसीप्रमाणे ते ठरवू शकतात. पण राज्यातला एकही उद्योग राज्याबाहेर जाणार नाही. आता जे अस्तित्वात उद्योग आहेत ते, त्यांच्या काही अडचणी असतील, त्यांच्या काही समस्या असतील तर आमचे वित्तमंत्री महोदय, आमचे उद्योगमंत्री महोदय अशा सर्व प्रतिनिधींच्या बरोबर चर्चा करतील आणि निश्चितपणानं कुठलाही व्यवसाय, कुठलाही उद्योग महाराष्ट्रातनं बाहेर जाणार नाही याची पूर्ण दक्षता सरकारकडनं घेतली जाईल. संजय राऊतांनी काल एक फोटो ट्विट केलेला होता बावनकुळेंचा. खरं तर मकाऊमध्ये जवळपास 3 तासांमध्ये 3.5 तासांमध्ये 3 कोटी रुपये उधळले. त्यामुळे खरं तर अच्छे दिन आले आहेत असं संजय राऊतांनी वक्तव्य केलं. त्याला लगेच काउंटर अटॅक जो आहे तो भाजपकडनं देण्यात आला. भाजपने देखील एक ट्विट आदित्य ठाकरेंचा पोस्ट केला आणि त्यांच्या हातात काहीतरी दारूचा ग्लास आहे असा एक ट्विट फोटो टाकला. खरं तर हे राजकारण अतिशय गलिच्छ पातळीवर जात नाही का? संजय राऊतांच्या या सगळ्या विधानाकडे कसं पाहता? संजय राऊत म्हणतात की अजून 27 व्हिडिओ आणि 27 फोटो 5 व्हिडिओ माझ्याकडे आहेत, जास्त बोलायला नका लावू. संजय राऊत काय म्हणतात त्याच्याकडे आम्ही गांभीर्यानं बघत नाही. राहिला प्रश्न माननीय बावनकुळे साहेबांचा. माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याच्यावर काल स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की मॉर्फ केलेला फोटो हा माननीय बावनकुळे साहेबांचा ट्विट झालेला आहे. बावनकुळे साहेब त्यांच्या सहकुटुंब, सहपरिवार सगळ्या त्यांच्या घरातल्या लोकांच्या बरोबर सुट्टीसाठी गेलेले आहेत. त्या ठिकाणी जो फोटो व्हायरल केला जातोय मीडियामध्ये तो माफ केलेला आहे. ही स्पष्ट भूमिका ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी मांडलेली आहे. बावनकुळे साहेबांनी पण सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी माझ्या परिवाराबरोबर मी गेलेलो आहे. त्यामुळं जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनामध्ये डोकावून बघायचं आणि ते सुद्धा अशा पद्धतीनं मॉर्फ केलेले फोटो दाखवायचे, ही परंपरा महाराष्ट्राची नाही. अशा पद्धतीनं कुणीही एवढ्या खालच्या थराला येऊन वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही. ओके, थँक्यू. मुंबईतील स्वच्छतेची पाहणी केली, काय सांगाल? संजय राऊतांनी मात्र त्यावर टीका केली, मुंबईची सफाई करा मात्र महाराष्ट्र जनता तुम्हाला लवकरच साफ करेल. अरे संजय राऊत साहेबांना म्हणावं, तुमच्याकडं मुंबईची सत्ता असताना का नाही साफसफाई कधी केली? मुंबई किती गलिच्छ होती, मुंबईमधले किती नाले पावसात तुंबायचे, मुंबईमधल्या किती नाल्याचं पाणी रस्त्यावरती यायचं, किती ड्रेनेज खराब होऊन ते रस्त्यावरती ओव्हरफ्लो व्हायचे. तुमच्या काळातली म्हणा जरा जुने व्हिडिओ काढून बघा. जे चांगलं माणूस करतोय त्याला चांगलं तरी म्हणा का? प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्याला कावीळ झाली त्याला सगळं पिवळं दिसतं आपण म्हणतो, तसं संजय राऊतांचं आहे. चांगलं केलं तरी त्याला त्यात वाईटच दिसतं. त्यामुळे संजय राऊतांच्या अशा वक्तव्याकडे गांभीर्यानं बघण्याची गरज नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे.
ती सुशोभीकरण तिचं झालं पाहिजे, मुंबई स्वच्छ असली पाहिजे, प्रदूषण कमी झालं पाहिजे. याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे वॉर फुटिंगवर काम सुरू आहे आणि त्याचीच अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी आज पहाटेपासून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या अधिकारी लोकप्रतिनिधींच्या बरोबर स्वतः केलेली आहे. त्यामुळं मुंबईचं महत्त्व हे जेवढं माननीय शिंदे साहेबांना माहिती आहे तेवढं वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांना त्याचं महत्त्व, त्या स्वच्छतेचं महत्त्व संजय राऊतांना बिलकुल नाही. धन्यवाद. थँक्यू. ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.